प्रश्न आता त्यांचा रोख, माझ्या प्रश्नांचा रोख त्यांच्याकडे. अर्जदारांचे खरे तर कार्यकारी अभियंता काही आलेले नाहीयेत, पण हे जे उपअभियंता यांच्याकडे आम्ही हा जो काही 2-3 स्टेजच्या वरचा जो पहिला ओरिजिनल 700 वृक्षांचा होता, त्याच्यासाठी आम्ही यांच्याकडे RTI मधनं गेलेलो होतो. तुम्हाला माहिती असेलच, सर्वांना सांगते की आपण ह्याच्यामध्ये एक RTI फाईल केलं होतं. RTI मध्ये आपण त्यांना सांगितलं होतं की तुम्ही आम्हाला ह्याचे डिझाईन दाखवा, आम्हाला तिथे साईटवरती जाऊन झाडं बघायची आहेत आणि तुम्ही ह्याच्यासाठी काय करतात ते आम्हाला कळवा. अशी आपण 20-22 जणांनी RTI ह्याच्याकडे फाईल केलं. ह्याच्यावरती PMCच्या ऑफिसवरनं, प्रोजेक्ट ऑफिसवरनं उत्तर आलं की अमुक दिवशी आपण तिथे जाऊयात. त्याप्रमाणे आम्ही बालेवाडीच्या स्टेजवरती गेलो. असू दे, काही हरकत नाही. आम्ही तिथे सगळा रस्ता चाललो, सगळं काही बघितलं, सगळी झाडांची तपासणी झाली, सगळं काही केलं. अर्थात आम्ही जेव्हा त्यांना प्रश्न विचारत होतो की ही झाडं नेमकी आम्हाला डिझाईन मध्ये कुठे आहेत ते दाखवा, त्याच्यावरती मित्र हो आपल्याला यांच्याकडनं उत्तर असं मिळालं की ही सगळं डिझाईन वगैरे ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या कॉर्पोरेशनच्या ऑफिसमध्ये आहेत आणि तुम्हाला तिथे येऊन बघावं लागेल. आता आम्ही इथे फक्त आणि फक्त तुम्हाला साईट व्हिजिटसाठी घेऊन आलेलो आहोत, बाकी आम्ही आता इथे काही करत नाही आहोत. आम्ही त्यांना स्पष्ट केलं की जर मला झाड बघायचं आहे तर तुमच्या डिझाईन मध्ये कुठे आहे ते तुम्ही मला दाखवा. त्याचं त्यांच्याकडे उत्तर नव्हतं. वारंवार हेच बोलणं झालं. तरी RTI मध्ये आम्हाला जी इन्फॉर्मेशन हवी होती ती गोलारांच्या ऑफिसमधून आम्हाला मिळाली नाही. मग नंतर पुन्हा फोन अगदी बोलणं झाल्यानंतर आम्ही यांच्या ऑफिसमध्ये गेलो. 21 तारखेची गोष्ट आहे, बरोबर, गुरुवारची. ज्या काही आम्हाला फाईल सादर केल्या त्या सगळ्या आम्ही बघायचा प्रयत्न केला. पण त्याच्या आधी, हे सगळं दाखवण्याच्या आधी आम्ही त्यांना अनेक डिझाईनशी संबंधित प्रश्न विचारले. मित्र, तुम्हाला सगळ्यांना मला सांगायला आवडेल, मगाशी जे अमितने काही अंशांनी बोललो आपल्याशी की कोणत्याही डिझाईन नदीच्या संदर्भात आपल्याला काही करायचं असेल तर पूर किती येतो नदीला, हा महत्वाचा मुद्दा आहे ना. तर ह्या मुद्द्यावरती जे काही त्यांनी आम्हाला सांगितलं की काम कसं करता आहे, तर त्यांचा जो काही बेसिक DPR त्यांनी ज्या काही आधारावरती बनवला त्याच्यावरती ते काम करतात. म्हणजे तुम्ही कोणत्या फ्लड व्हॅल्यू घेतल्या, तर त्यांनी तर आम्हाला 2016 सांगितल्या, पण आमचे जे सारंग सर आहेत त्यांनी हे आम्हाला कन्फर्म केलं की 2011 मध्ये जे इरिगेशन डिपार्टमेंटनी त्यांना व्हॅल्यूज दिल्या त्याच्याच वरती आधारित हे सगळं डिझाईन बनलं, बरं का नायकर सर. हे सगळं डिझाईन जे बनलेलं आहे, जे आता तुमच्या मुळामध्ये पण होणार आहे, हे सगळं डिझाईन 2011च्या फ्लड व्हॅल्यूज वरती बनलेलं आहे. त्याच्यानंतर आम्ही त्यांना हे पण प्रश्न विचारले की जे 2011 झालं, 2016 झालं, आता 2026, 10 वर्षात आलेल्या फ्लड व्हॅल्यूजचं तुम्ही काय करताय, त्याच्यावरती गोलारांच्याकडे उत्तर नव्हतं. पण मुद्दा पुन्हा एकदा लिहून पाठवला की जे एन्व्हायरमेंट क्लिअरन्स त्याच्यामध्ये आलेलं आहे, त्याच्यामध्ये जी CRE अथॉरिटी आहे, त्या सियाच्या अथॉरिटीकडनं ज्या सियाच्या स्पेसिफिक कंडिशन्स आहेत की ज्या सब्जेक्ट टू फॉलो करायच्या नाही आहेत. अनेक कंडिशन्स आहेत ज्या सब्जेक्ट टू दिस यू आर अलाउड टू डू दॅट, असं काही क्लॉजेस आहेत, 1, 17, 18, 20. परंतु काही क्लॉजेस असे आहेत जे सब्जेक्ट टू नाही आहेत. ओके, त्याच्यामध्ये एक क्लॉज असा आहे की त्या ऑफिसला सांगण्यात आलेलं आहे, या प्रोजेक्ट डिपार्टमेंटला, की 3 मे 2018चं जे इरिगेशनचं सर्क्युलर आहे ते तुम्ही फॉलो करायचं आहे. काय आहे त्या 3 मे 2018च्या सर्क्युलरच्या डिटेल्स, हे थोडंसं बघायला प्रयत्न केला, बरं का नायकच. त्याच्यामध्ये काय 3 मुद्दे महत्वाचे आहेत. त्याच्यात अनेक पॅरा आहेत, त्याच्यातला 7, 8, 9 हे पॅरा महत्वाचे आहेत. कशातले? इरिगेशनच्या 3 मे 2018च्या सर्क्युलरमध्ये. त्याच्यात 3 मुद्दे आहेत. पहिला मुद्दा आहे की प्रोहिबिटेड झोन मध्ये काय करायचं. मित्र, प्रोहिबिटेड झोन म्हणजे नदीच्या एका काठापासून दुसऱ्या काठापर्यंत जी निळी लाईन आहे, पूर्वरेषा, म्हणजे त्याच्यात नदी आहे मध्ये, छोट्या काठावरती जो काही आकार तयार होतो त्या आकारामध्ये 0 काम करायचं, असं प्रोहिबिटेड झोन आहे. त्याला प्रोहिबिशन म्हटलेलं आहे. ओके सर, तुमच्या लक्षात आलं ना, हा क्लॉज आहे. दुसरा क्लॉज असा आहे, त्याचं नावामध्ये त्यांनी म्हटलेलं की रिस्ट्रिक्टेड झोन मध्ये काय करायचं. तर रिस्ट्रिक्टेड झोन हा त्या लाल लाईनच्या पुढचा, जो निळ्या लाईनच्या पुढचा जो लाल पर्यंत आहे, त्या एरियात ते काय काम करू शकतात, तो त्याच्यामध्ये दिलेला भाग आहे. आणि तोही अत्यंत मर्यादित आहे की जसं की सिवेज वॉटर ट्रीटमेंटसाठी लाईन्स आहेत त्या तुम्ही त्याच्या आतमध्ये आणू शकता, किंवा आणि काही अशाच अगदी फारच नागरी गरजांची असतील गोष्टी तरच ते तुम्ही करायचं. इरिगेशनच्या सर्क्युलरनी नदीचा बराचसा खोलवर अभ्यास केलेला आहे आणि म्हणूनच हे सर्क्युलरमध्ये निघालेले मुद्दे आहेत. तिसरा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा, नदीच्या प्रवाहामध्ये कोणत्याही प्रकारचे अडथळे घालू नये. आता अडथळे घालू नये नंतर तिचा कोणताही जो प्रवाहाचा काटछेद आहे तो कमी होणार नाही, कुठेही तुम्ही तो कमी करू शकत नाही. आणि अशा काही त्याच्यामध्ये
सूचना दिलेल्या आहेत. आता हे जे काही गोंधळांच्याकडचं जे काही प्रोजेक्ट डिपार्टमेंटचं हा जो कोणी एनसीपी नावाचा कन्सल्टंट आहे ना, त्या कन्सल्टंटनी जे काही रेकमेंडेशन केलेलं आहे, जे काही डिझाईन बनवलेलं आहे आणि ज्याच्यामध्ये एन्व्हायरमेंट क्लिअरन्स 3 मे 2018चा जो सर्क्युलर पाळण्याचा सांगतो त्याची पूर्णतः मोडतोड करण्यात आलेली आहे. हे बंडाळाच्या स्टेजेसवरती आपण जे काही दोन्ही बाजूला असं बघतो इम्पेडिमेंट तो नदीच्या प्रवाहामध्ये आलेला अडथळा आहे. आणि त्याच अनुषंगाने इन कंटिन्युएशन ऑफ आवर अर्लियर मेल त्यांना पुढची मेल पाठवलेली आहे की हे तुम्ही सगळं फॉलो करत नाही आहात. आणि लास्टली आपण सर्व कन्सर्न सिटीजन्स म्हणून अशी डिमांड टाकते त्याच्यामध्ये ऑल एव्हरी वर्क ऑनगोइंग ऑन द बँक्स and review the every impediment created on the banks in the flow of the river in violation of this environment clearance. हे असं स्पष्ट शब्दात आपण त्यांना पाठवलेलं आहे. सर त्या क्षणाला यांच्याकडे ह्या प्रश्नांचं एकही उत्तर नाहीये आणि आपण ह्याच सगळ्या डिझाईनमध्ये आज ही 163 झाडं आणि पुढची एकूण येणारी 700 झाडं ही तोडण्याच्या संदर्भात इथे सुनावणी घेतो. हा जोपर्यंत डिझाईन मधला मुद्दा हलत नाही आणि जोपर्यंत हे प्रोजेक्ट डिपार्टमेंट त्यांचे कमिशनर आणि त्यांचे कोण सो कॉल्ड कन्सल्टंट हे सगळे मिळून ह्या नागरिकांना जे उत्तरं द्यायला रिस्पॉन्सिबल आहेत ते जोपर्यंत ह्याची उत्तरं देत नाही तोपर्यंत ही वृक्ष सुनावणी तुम्ही घेऊ नये. आणि आम्ही तुम्हाला वारंवार त्याच्या संदर्भातले अनेक वेगळे विषय सांगितले आणि तुम्हाला आतापर्यंत विषय नक्की क्लिअर झाला असेल की तुम्हाला ही सुनावणी का होल्डवर ठेवायला पाहिजे. याच्या अखेरीस एक तर डिझाईन मध्ये बदल करण्याची गरज आहे, जे काही केलेलं आहे ते काढून टाकण्याची गरज आहे, जे काही दिलेलं एन्व्हायरमेंट क्लिअरन्स आहे तो लेटर आणि स्पिरिट मध्ये फॉलो होण्याची गरज आहे. आणि ते जोपर्यंत होत नाही तुमचा वृक्ष अधिकार आणि वृक्ष अधिकाऱ्याची भूमिका आणि वृक्ष तोडण्याबाबतचा विषय हा त्याच्या सेकंडरी आहे. प्रायमरी तो सब्जेक्ट आहे. तो प्रायमरी सब्जेक्ट जोपर्यंत तो तिथून सोडवण्यात येत नाही तोपर्यंत तुमची भूमिका सेकंडरी आहे. याची तुम्ही कृपया नोंद घ्यावी आणि ह्याच्यावरती शून्य काम करावं हे मी तुम्हाला सगळ्या नागरिकांच्या तर्फे सांगितले. एवढं बोलून मी थांबते. धन्यवाद.